नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी परमेश्वर बोंगडे. आपले परमेश्वर अकॅडमी. तर आपला पहिला एक व्हिडिओ आहे तो आपण इंग्लिश सिंपल प्रेझेंट टेन्सवरच घेतलेला होता. तर आपला हा दुसरा लेक्चर आहे, पार्ट 2. तर आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये मी तुम्हाला वाक्य बनवून दाखवलेले आहेत पहिल्या लेक्चरमध्ये. आता अजून मी त्याच्यावर बाकीचे हे नाव वापरून आपण कसे बनवायचे ते सांगतो. तर बघा, अगदी साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे. तर तुम्हाला अगदी साध्या सरळ भाषेमध्ये सांगितल्यानंतर तुम्हाला एकदम कळून जाईल की वाक्य कसे बनवायचे. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, मी अगदी साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये मी तुमचं इंग्लिश स्पीकिंग घेणार आहे. तुमचं काय होईल, याच्यामुळे तुमचा इंग्रजीचा भरणा वाढेल. म्हणजे तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग चांगल्या पद्धतीने जमेल, वाक्यरचना जमेल आणि केव्हा कोणता शब्द वापरायचा आहे ते पण कळेल. तर मी अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत घेणार आहे, त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत राहा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ येतील आणि तुमचं इंग्रजी अगदी सोपं होईल. तुम्हाला पाठ्यपुस्तक वगैरे अगदी सोपं होईल आणि वाक्य पण बनवता येईल. तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा. बघा, आपण याच्यामध्ये आपण आज सिंपल प्रेझेंट टेन्स शिकणार आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळामध्ये बघा, साधा वर्तमान काळ, आता साधा वर्तमान काळामध्ये एमेजार हा सुद्धा साधा वर्तमान काळ असतो, हे तुम्हाला माहीत नसेल, पण आता मी सांगतो. साधा वर्तमान काळ कसा असतो बघा, आय नंतर एम वापरतात, वी नंतर आर वापरतात. साधा वर्तमान काळामध्ये ही राईट, शी राईट्स असे हे व्हर्ब वापरून सण सुद्धा साधा काळ होतो. म्हणजे एस प्लस V1 आणि क्रियापदाला एस एस. हा जो झाला हा साधा काळ वेगळा, तो मुख्य क्रियापद वापरतो तेव्हाचा. आणि आय एम रायटिंग प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये आय एम रायटिंग, वी आर रायटिंग असं वापरतात, तो वेगळा. तर हा सिंपल प्रेझेंट टेन्स वेगळा. तर कसा याच्यामध्ये एमेजारचा वापर कसा केलेला आहे, लिंकिंग वर्ड म्हणून केलेला आहे. म्हणजे नावाबद्दल तो माहिती सांगतो की कोण आहे तो, म्हणजे अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. तरी ती नाऊन प्लस व्हर्ब प्लस म्हणजे वर्ब म्हणजे ते हेल्पिंग वर्ब एमेजार, म्हणजे नाऊन आय एम, वी आर, यू आर प्लस नाऊन अशा पद्धतीने ते घेतलेलं आहे. तर बघा, आय नंतर नेहमी एम वापरायचा. आय एम मी आहे सिंग्युलरमध्ये, आणि हा प्लुरलमध्ये वी नंतर नेहमी आरच वापरायचा. वी आर, आम्ही आहेत. दुसरा इंग्लिश यू आर तू आहेस, यू नंतर नेहमी काय वापरायचा, आर वापरायचा. इथे पण प्लुरलमध्ये यू आर, तुम्ही आहेत. आता बघा इकडे एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे प्लुरल सिंग्युलरमध्ये यू नंतर आर वापरलेला आहे. आता तुम्ही म्हणसाल सर, तुम्ही सांगतात की आर हा नेहमी प्लुरलमध्येच वापरावा, मग इथे यू नंतर हा सिंग्युलर मी इथे आर का वापरला, तर तो प्रघात आहे. यू नंतर नेहमी काय आरच वापरतात, तो सिंग्युलर असो किंवा प्लुरल असो, पण त्याच्या अर्थानुसार लावायचं असतात. बघा, यू आर तू आहेस, आणि इथे यू आर तुम्ही आहेत असं घेतलेलं आहे. यूचा तुम्ही आहेत अशा पद्धतीनं लक्षात ठेवा. ही इज तो आहे. ही इज तो आहे. ह्या इजचं प्लुरल काय घेतलंय, दे आर, ते आहेत. शी नंतर नेहमी काय वापरायचं, इज. शीचा अर्थ होतो ती आहे. शीचं प्लुरल होतं दे आर. दे आर त्या आहेत, म्हणजे तिचा अर्थ त्या, ती आहे, त्या आहेत. इथे इट इज म्हणजे तो आहे, त्याचा प्लुरल काय होतं, दे आर. तो आहेचा आणि म्हणजे ते आहे. आता इटचा अर्थ काय होतो, तो, ती, ते. आता मी इथे तो वापरलेला आहे, तो आहे म्हटलं आहे म्हणून त्याने म्हणजे ते आहे घेतलं. ती जर घेतलं असतं की नाही इटचं, ती आहे, आणि म्हणजे ते आहेत झालं असतं, ते आर तसं. आता बघा, ही, सी, इट यांचं प्लुरल काय, ते आरच असतं. फक्त ही इज तो आहे, तर दे आर ते आहेत. शी इज ती आहे, तर दे आर त्या आहेत. म्हणजे दे आर हे तिघींचं कॉमन असतं आणि क्वेश्चन फक्त अर्थानुसार तो लावायचा असतो. हिचं आणि क्वेश्चन ते आहेत घ्यायचं, शीचं त्या आहेत, इटचं ते आहेत, तो जर ती जर घेतलं तर त्या आहेत. मोक्ष इज म्हणजे कोणताही नाऊन असो, म्हणजे प्रॉपर नाऊन असो
कोणतंही नाऊन असो तर त्याच्यानंतर इज वापरतात, सिंग्युलर नाऊन तर इज वापरतात. आता इथून म्हणतात सिंग्युलर यू आहे, मग ते आता आर का वापरला तर तो असा प्रकार आहे की यू नंतर ते सिंग्युलर जरी असलं तर आरच वापरतात, तेवढं ध्यानात ठेवतात. आणि ते आय नंतर नेहमी ॲमच वापरतात, त्याच्या व्यतिरिक्त ॲम दुसरीकडे कुठेच वापरत नाही, आय नंतरच वापरतात ॲम. मोक्ष इज, मोक्ष आहे, म्हणजे अशा पद्धतीने. तर इटचा वापर कसा होतो, लहान मूल असेल, लहान मूल बेबी, मूल, प्राणी, निर्जीव वस्तू असेल त्यावेळेस इटचा वापर करतात. म्हणजे इटचा वापर केव्हा करतात, लहान मूल, प्राणी, निर्जीव वस्तू, इथे म्हणतो मी निर्जीव वस्तू, इथे निर्जीव वस्तू. इटचा वापर नेहमी लहान मूल, किड्स, प्राणी, लहान मूल, प्राणी आणि निर्जीव वस्तू असेल तेव्हा करावा इटचा वापर. आता लहान मुलाला जर मी मॅजिशियन म्हटलं तर किड्सला, तर मी इट इज अ मॅजिशियन म्हणू शकतो आपण. बघा आता हे जे वापरलंय मी याचा वापर कसा करतात बघा. हा जो इट इज आहे, आय एम, हा आय एम, बघा हा आय एम नंतर फक्त इथे काय वापरलाय मी, मॅजिशियन. आय एम अ मॅजिशियन, मी जादूगर आहे. इकडे प्लुरल मध्ये काय म्हणणार आपण, वी आर मॅजिशियन, वी आर मॅजिशियन, मॅजिशियन्स म्हणायचं. बघा किती, आय एम अ मॅजिशियन. इथे प्लुरल मध्ये काय म्हणतात, वी आर मॅजिशियन्स, म्हणजे हा प्लुरलचा उच्चार हा नाऊनचा सुद्धा कसा प्लुरलच पाहिजे, मॅजिशियन्स म्हणायचं, मॅजिशियन नाही म्हणायचं, मॅजिशियन. वी आर मॅजिशियन्स, आम्ही जादूगर आहेत. याच्यानंतर यू आर अ मॅजिशियन, बघा यू आर याचे फक्त एक शेवटी शब्द जोडायचा, यू आर अ मॅजिशियन, तू जादूगर आहेस. प्लुरल मध्ये कसं घ्यायचं, यू आर मॅजिशियन्स, उच्चार सुद्धा पूर्ण प्लुरलच घ्यायचा, मॅजिशियन्स, तुम्ही जादूगर आहेत. ही इज अ मॅजिशियन, तो जादूगर आहे. प्लुरल कसं घ्यायचं, दे आर मॅजिशियन्स, ते जादूगर आहेत. तोच ते. सी इज अ मॅजिशियन, ती जादूगर आहे. त्याचं प्लुरल काय घ्यायचं, सीचं दे आर मॅजिशियन्स, मॅजिशियन्स म्हणायचं अनेक वचन, त्या जादूगर आहेत. इथे इट इज अ मॅजिशियन, तो जादूगर आहे. त्याचं प्लुरल काय घ्यायचा, दे आर मॅजिशियन्स, ते जादूगर आहेत. आणि मोक्ष इज अ मॅजिशियन, मोक्ष जादूगर आहे. आता मुलांमध्ये जर आणि मुलांमधून जर म्हणायचं म्हणजे तिथे आर मॅजिशियन्स, ते जादूगर आहे. तर बघा इकडे एक गोष्ट लक्षात ठेवा, अ मॅजिशियन म्हणजे एक जादूगर आहे, इथे वापरला आहे का, नाही, कारण आपल्याला अचा अर्थ काय होतो, एक, आणि यांचा अर्थ सुद्धा एकच होतो. त्यामुळे प्लुरल मध्ये यांचा वापर करत नसतात, फक्त एक प्लुरल नाऊन घ्यायचं. इथे एक मॅजिशियन आहे, इथे अनेक मॅजिशियन आहे, आलं लक्षामध्ये. अशा पद्धतीने असतात. त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, हे जे शब्द दिलेले मी मॅजिशियन, जादूगर, मी आता हा एक शब्द वापरून पण केलेला आहे. तुम्ही काय करायचं, आता हा बोटमन शब्द वापरायचा, बोटमन शब्द वापरून सण वाक्य बनवायचं. तर आता हे बोटमनचं अनेक वचन काय येतं, इथे मॅनचं अनेक वचन मेन येतात. तर प्लुरल मध्ये काय होईल, बोटमन नावाडी एक, आणि बोटमेन हा जो मेन आहे, हा मॅनचा मेन अनेक वचन, इथे यस लावायचा नाही, आलं लक्षामध्ये. मेसनचं अनेक वचन मेसन्स, यस लावायचा इथे अनेक वचन प्लुरल घेताना. इंजिनियरचं अनेक वचन घेताना इंजिनियर्स म्हणायचा, पेंटरचं अनेक वचन घेताना पेंटर्स म्हणायचं, टेलरचं अनेक वचन घेताना टेलर्स म्हणायचं, जजचं अनेक वचन घेताना आता यस लावायचा, जजेस म्हणायचं, हंटरचं अनेक वचन घेताना हंटर्स घ्यायचं, डॉक्टरचं अनेक वचन घेताना डॉक्टर्स म्हणायचं प्लुरल, बेकरचं अनेक वचन घेताना प्लुरल बेकर्स म्हणायचं. फक्त इथे बोटमनचं बोटमेन घ्यायचं, पोस्टमनचं पोस्टमेन घ्यायचं, म्हणजे मॅनचं प्लुरल मेन होतं म्हणून बोटमन घ्यायचं. तर वाक्य बनवताना कसं करायचं, हा जो शेवटचा शब्द आहे, हा जो शेवटचा शब्द आहे एवढाच फक्त चेंज करायचा, आलं लक्षामध्ये. आणि याच्या ऐवजी ह्या प्रत्येक ठिकाणी बोटमॅन कसं म्हणतात, आय एम अ बोटमन, आय एम अ बोटमन. का वापरला इथे, बोटमन ह्या नामाची सुरुवात जर व्यंजन उच्चाराने होता येईल तर त्यापूर्वी वापरायचा. इथे कसं होतं, इंजिनियर, हा इंजिनियर जो आहे ना, या नामाची सुरुवात इंजिनियर किंवा इंजिनियर असं उच्चाराने होते, स्वर उच्चाराने होते.
म्हणून इथे ॲन इंजिनियर म्हणायचं. बाकीचे हे जे नावाचे उच्चार आहे याचा कसा होतोय व्यंजनासारखा उच्चार होतोय. डॉक्टर ड, अ डॉक्टर, बोटमन बेकर, अ बेकर, हंटर ह, अ हंटर, जजेस प्लुरल मध्ये आय एम अ बोटमन. अनेक इकडे अनेक येताना वी आर बोटमेन म्हणायचं, आणि वापरायचं इकडे. जसं आता इथे आय एम अ वॉचमन, वॉचमनचं अनेक वचन काय घेतात वॉचमेन, वॉचमनचं अनेक वचन काय येतात वॉचमेन. प्लुरल, प्लुरल काय घेतात प्लुरल, हे याचं बोटमनचं घेतलं तर त्याचं कसं घेतात प्लुरल वॉचमेन, वॉचमेन. बोट वॉचमनचं अनेक वचन वॉचमेन घेतात. म्हणजे एक नावाडी आहे वॉचमन पहारेकरी आहे आणि वॉचमॅन अनेक पहारेकरी, बोटमन बोटमेन अनेक पहारेकरी. अशा पद्धतीनं असं वाक्य हे जे शब्द आहे हे शब्द वापरून सण तुम्ही वाक्य बनवा आणि मला कमेंट्समध्ये टाका, म्हणजे जेणेकरून मला पण प्रेरणा मिळेल. आय एम अ बोटमॅन, आता मी हे शब्द वापरून केलेला आहे. आय एम अ बोटमन, हे फक्त शेवटचा शब्द टाकायचा आहे तुम्हाला. त्याचं अनेक वचन वी आर बोटमेन, आम्ही नावाडी आहे. आय एम अ बोटमन, मी नावाडी आहे. वी आर बोटमेन, बोटमॅनचं अनेक वचन, बोटमनचं अनेक वचन बोटमेन. यू आर अ बोटमन, तू नावाडी आहेस. यू आर बोटमेन अनेक वचन घ्यायचं. हिच्यात यांचा वापर करायचा आणि प्लुरल मध्ये, कारण यांचा अर्थ एकच होता, आपल्याला अनेक सांगायचे आहे म्हणून. ही इज अ बोटमन, दे आर बोटमेन. सी इज अ बोटमन, दे आर बोटमेन. इट इज अ बोटमन, दे आर बोटमेन. आपण लहान किड्सला जर कधी नावाडी म्हटलं तर म्हणू शकतो इट इज. मोक्ष इज अ बोटमन, इज अ बोटमन. मोक्ष इज अ बोटमन, दे आर बोटमेन. इथे आय एम नंतर तुम्ही वापरा वॉचमनचं. आय एम वॉचमन, मी ना पहारेकरी आहे. वी आर वॉचमेन म्हणा. इथे यू आर वॉचमन, यू आर वॉचमेन. शी इज वॉचमन, दे आर वॉचमेन. शी इज वॉचमन, दे आर वॉचमेन. इट इज वॉचमन, दे आर वॉचमेन. मोक्ष इज वॉचमन. अशा पद्धतीनं आय एम ॲन इंजिनियर. बघा इथे ॲन का वापरला, हा जो नामाचा उच्चार आहे स्वरोच्चाराने झालेला आहे. ज्या नामाची सुरुवात स्वरोच्चाराने होते त्या नामापूर्वी काय वापरतात ॲन वापरतात, ॲन वापरतात. ज्या नामाची सुरुवात स्वरोच्चाराने होते बघा इंजिनियर, त्यापूर्वी ॲन वापरतात. आलं लक्षामध्ये. असं ऑनरेबल, 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 त्याच्यामुळे ऑची सुरुवात ॲन, ऑनरेबल अशा पद्धतीनं लिहितात. तर मग त्या पद्धतीनं बघा इथे इंजिनियरची सुरुवात झाली ॲन वापरलं. म्हणजे आय एम ॲन इंजिनियर, मी अभियंता आहे. वी आर इंजिनियर्स, यांचा वापर करायचा नाही, याचा उच्चार प्लुरलच करायचा. वी आर इंजिनियर्स, आम्ही अभियंते आहेत. यू आर ॲन इंजिनियर, तू अभियंता आहेस. यू आर इंजिनियर्स, तुम्ही अभियंते आहेत. ही इज अ इंजिनियर, तो अभियंता आहे. दे आर इंजिनियर्स, इथे काय घ्यायचं इंजिनियर्स, ते अभियंते आहेत. शी इज इंजिनियर, ते अभियंता आहे. दे आर इंजिनियर्स, इंजिनियर्स. असा शेवटी फक्त एक शब्द टाकायचा आहे तुम्हाला. हे जे वापरून दिलेले आहे मी, हे शब्द वापरून सण तुम्ही बनवा आणि कमेंट करा. त्यामुळे माझं चॅनल मला पण प्रेरणा मिळेल. इथे दे आर इंजिनियर्स, इंजिनियर्स, ते अभियंते आहेत. मोक्ष इंजिनियर, मोक्ष अभियंता आहेत. अशा पद्धतीनं आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हे दिलेले शब्द आहे हे तुम्ही कमेंट करा. त्याची वाक्य बनवून पाठवा. तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ पाठवा. अशाच पद्धतीने माझ्यासोबत राहा, मी चांगले नवीन नवीन कंटेंट बनवून देतील. सोप्या पद्धतीनं वाक्य बनवून दिलेले, फक्त शेवटी शब्द एक टाकायचा आहे. मराठीमध्ये त्याचा अर्थ फक्त मध्ये येतो, येते मध्ये. आपण शेवटी इंग्लिशमध्ये शेवटी लावतो, मराठीत मध्ये येतो. अशा पद्धतीनं वाक्य बनवा.